नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। राज्याच्या अर्थ आणि नियोजन विभागाचा मी मंत्री आहे, त्यामुळे 36 जिल्ह्यांचं नियोजन यावर्षी मी केलंय। 21,000 कोटी रुपयांचं नियोजन 36 जिल्ह्यांसाठी केलेलं आहे। जिल्हा नियोजन निधीच्या संदर्भामध्ये मला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित झाली पाहिजे। जर यामध्ये कसलंही चुकीचं आढळून आलं तर मी जिल्हाधिकाऱ्यांना देखील सोडणार नसल्याचं वक्तव्य करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट प्रशासनात जिल्हाधिकाऱ्यांनाच दम दिलाय। सार्वजनिक बांधकाम विभाग गायमुख घाटावरील रस्त्याची दुरुस्ती करत असल्याने ठाण्यातून घोडबंदरच्या दिशेने जाणारा मार्ग आज शनिवार मध्यरात्रीपासून ते 29 एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत जड वाहनांसाठी बंद राहील। आपत्कालीन जड वाहन वगळून इतर वाहनांकरिता मार्ग बंद असणार आहे। या मेगा ब्लॉकमुळे हलक्या वाहनांसाठी अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण मार्ग वळवल्याने केवळ घोडबंदर रोडवरच नव्हे तर मुंबई अहमदाबाद रस्त्यावर आणि सर्वसाधारणपणे ठाणे शहरातही वाहतूक कोंडी होईल। आदिवासी बहुल मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले मतदारसंघातील ठाकर समाजाचे नेते, अकोले पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेंगाड यांनी मोठा निर्णय घेतलाय। मेंगाड यांच्यासह विविध ग्रामपंचायतीचे 60 आजी माजी सरपंच, अकोले नगरपंचायतीचे 14 आजी माजी नगरसेवक यांच्यासह विविध सहकारी संस्थेतील संचालक, ठाकरेंची शिवसेना, भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधणार आहेत। नाशिक जिल्हा कांद्यांची बाजारपेठ म्हणून देशभरात प्रसिद्ध आहे। नाशिकमधील लासलगाव कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ आहे। कांद्यांची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगावसह परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहे। कांद्याचे सरासरी बाजार भाव 800 ते 1000 रुपयांपर्यंत खाली कोसळले आहे। वाढत्या उन्हामुळे शेतात काढून ठेवलेल्या उन्हाळ कांद्यांची प्रतवारी खराब होत आहे। यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे। तुझ्या मुलाला चांगले गुण देऊन प्रथम क्रमांक मिळवून देऊ, यासाठी आम्हाला खुश कर, अशी शरीर सुखाची मागणी करत वर्ग शिक्षकाने आणि त्यांच्या सहकारी शिक्षकाने आपल्या वर्गातील विद्यार्थ्याच्या आईवरच वेळोवेळी 2 शिक्षकांनी बलात्कार केल्याची घटना मलकापूर शहरात घडली आहे। या प्रकरणी नूतन विद्यालयाच्या वर्ग शिक्षक समाधान इंगळे आणि शिक्षक अनिल थाटे यांच्यावर बुलढाणा जिल्ह्यातून मलकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। सदर प्रकारामुळे मलकापूरसह शाळा परिसरात खळबळ उडाली आहे। जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे। या दरम्यान महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी शुक्रवारी केलेल्या एका वक्तव्याची चर्चा होत आहे। हिंदूंनी कुठल्याही दुकानदाराकडून कुठलीही वस्तू विकत घेण्याआधी त्याचा धर्म विचारला पाहिजे, असं नितेश राणे यांनी म्हटलंय। दुकानदाराला हनुमान चालीसा येत नसेल तर त्याच्याकडून सामान विकत घेऊ नका। नितेश राणे यांच्या या वक्तव्यानंतर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। कर्जत नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष उषा राऊत यांनी अविश्वास ठरावावर मतदान होण्यापूर्वीच पदाचा राजीनामा दिलाय। त्यामुळे आमदार रोहित पवारांना बसलेल्या पहिल्या धक्क्यापाठोपाठ त्यांना आता दुसरा धक्का बसलाय। कर्जत नगर पंचायत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा गटनेता बदलण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळली आहे। त्यामुळे सध्याचे असलेले गटनेते संतोष मेत्रे हेच गटनेता राहिल्यानं रोहित पवार गटाची मोठी अडचण निर्माण झाल्याचे बोलले जात आहे। जम्मू काश्मीर मधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एकही पाकिस्तानी नागरिक देशात थांबू नये याची खात्री करावी, अशी सूचना सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिली। राज्यातल्या 48 शहरात एकूण 5023 पाकिस्तानी नागरिक आढळले आहेत, अशी माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितलं। तर नागपूर शहरात सर्वाधिक 2458 पाकिस्तानी आढळले आहेत। धक्कादायक म्हणजे महाराष्ट्रात आलेले 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झाल्याचे आढळून आले आहे। सर्व धर्म समभाव ही हिंदूंना दिलेली अफूची गोडी आहे, यातून पहिलं हिंदूंनी बाहेर पडायला हवं। सर्व धर्म समभाव पाळण्याची जबाबदारी फक्त हिंदूंची आहे का? हिंदू मुस्लिम भाई भाई असं म्हटलं जातं, मग जम्मू काश्मीर मध्ये धर्म विचारून का फक्त हिंदू लोकांवर गोळ्या झाडल्या गेल्या, असा सवाल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलाय। मैत्रीत अल्पवयीन मुलीचा एकाने विनयभंग केल्याचा प्रकार समोर आलाय। संशयिताने मुलीस धमकावत आपल्या घरी नेल्याने हा प्रकार पोलिसांत पोहोचलाय। या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।